कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. Ma'am, I think you should wear this sari and this necklace. It will go together so well. See, But what about this one? I like this one also. this is also good. पण हे थोडं जास्त नाही का होते? नाही हो आई, आपलं फंक्शनच एवढं मोठं आहे, हे परफेक्ट दिसेल. Actually, what I think, you should wear something purple, like this. तुम्ही यात खूप सुंदर दिसाल. हा, ही चांगली कल्पना आहे. ही साडी आवडली मला. व्हेरी प्रिटी. बाबा मी पण त्यांना हेच म्हणालो, पण त्यांना वाटलं की मी जोक मारतोय. अरे देवा, हे काय चाललंय? अरे घरात काय आपण जत्रा भरवतोय की काय? अरे ही पूर्ण अंगावर रंगरंगोटी. बाबा, त्याला टॅटू म्हणतात. हळदी कुंकवासाठी उद्या स्टॉल लागणार आहेत ना, त्याच्या डेमोसाठी आले ते. अरे देवा, डेमो असा मग हळदी कुंकू कसा असेल? ऑसम असणार आहे बाबा. मीडिया कव्हरेज पण असणार आहे. हे म्हणजे पेज 3 मध्ये चमकायचं असेल तर त्या क्वालिटीचं दिसलं पण पाहिजे ना. थोडी बघा, हे कॉम्बिनेशन मला हा, हे चांगलं. अवनी वहिनी, आता मी तुम्हालाच आवाज देणार होते. ऐका ना, तुम्ही एक टॅटू काढून घ्या ना. मी आणि टॅटू नको ग बाई. अवनी वहिनी प्लीज ना, एकच काढा. मला शोभणार नाही ते. उगाच अवघडल्यासारखं होईल मला. नको, ते तुमचं तुम्हीच करा बाबा, मला नको. जाऊ दे का ते नाही. ती जरा प्रौढ झाल्यासारखीच वागते आणि दुसरीकडून तर काय अपेक्षाच नाहीत. आपण आपली हौस पूर्ण करूया, त्यानं बसू देत. ठीक आहे, चालेल. आकाश दादा, ऍक्च्युली मला तुला एक रिक्वेस्ट करायची होती. नाही म्हणजे उद्या आम्ही सगळ्याच बायका खूप बिझी असतो ना कामात, तर प्लीज तू आम्हाला हेल्प करायला उद्या घरी थांबशील का? मी काय करणार, आणि मला ऑफिसलाही जावं लागेल. हां, तसंही कुठे काय काम असतं तुला ऑफिसमध्ये? नाही म्हणजे आता तुला जरा कमी काम असतं ना, म्हणजे तू थांबला तर आम्हाला हेल्प होईल. प्लीज थांबशील का? ओके, थांबेन. अरे आपण घरात थांबून मजा करूया ना आकाश, है की नाही? अरे ह्या बायकांना जर मदत केली तर आपले पण फोटो पेज 3 वर चमकतील. बाबा, तुमचे फोटो नाही येणार आहेत. का? कार्यक्रम बायकांचा आहे. तिच्या मग आम्ही काय फक्त बोर व्हायच्या पुरुषांनी? बाबा बाबा हो, असं काय करताय? तुम्हीच तर म्हणाला होतात ना की लहानपणी गावी असताना बायका हळदी कुंकू करायच्या आणि तुम्ही गच्चीवर पतंग उडवायचे. अरे हो, खरंच की. पतंग उडवल्याशिवाय संक्रांत कसली? मग चला मग लगेच पतंग घेऊन आलो. हा. अहो नाही, तयार पतंग कशाला? आपण सामान घरीच मागवूयात आणि घरीच पतंग तयार करूयात. नाही म्हणजे मुलांना पण जरा मजा येईल ना, म्हणून म्हटलं. हा, हे बेस्ट. तुम्ही म्हणाल तसं ही संक्रांत आपण सगळे मिळून एन्जॉय करूया. हो. बाबा आता काय करायचं? बाबा तुला पतंग बनवायला येतो? म्हणजे काय, ऑफकोर्स येतं. नाही पण आपण ना चेक करूया की तुमच्या आईला येतं का. वसुंधरा सांगा काय करायचं असतं. हो का, सांगते. बरं, त्याआधी आपण रंगांचं कॉम्बिनेशन ठरवूयात. ओके ऑरेंज आणि ब्लू माझे फेवरेट. ओके, तर मग आपण घेऊया ब्लू आणि ऑरेंज. यात तर आपण 2 पतंग बनवू शकतो, माहितीये. चला आता पतंग कसा बनवायचा हे मी सांग.
काय काय अरे पतंग रे तुला काय वाटलं ओ नाही पतंगच क्यूट आहे खूप. आता आपला पतंग होतोय रेडी. बाबा पण आपण मांजा कधी बांधायचा मांजा सगळ्यात शेवटी. हो पण एकदम सांभाळू ना. नाही म्हणजे काय आहे ना, मांजा जरी माझ्या हातात असला तरी पतंग किती वर जाईल ते तुमच्या आईवर डिपेंड करतं. का असं का? कारण माझी दोर तुमच्या हातात आहे. हे बघा उगाच तुम्ही माझ्यावर ढकलू नका. तुमच्या बाबांना ना पतंगच उडवता येत नाही माहितीये. ए हॅलो हॅलो, मला पतंग उडवता पण येतो आणि कापता पण येतो, कळलं ना. कापता येतो म्हणे. मी बिझी आहे म्हणून नाही तर तुम्हाला दाखवलं असतं पतंग कशी कापतात ते. लहानपणी ना मी पतंग चॅम्पियन होते माहितीये का. एक्सक्यूज मी. तुम्हाला काय वाटतं हा, मला कमी समजू नका तुम्ही. मी सुद्धा माझ्या एरियामध्ये ना. अरे आता भांडू नका नाहीतर तुमच्या दोघांचा पत्ता दुसराच कोणीतरी कापून टाके. आईने स्टोरी सांगितली ना तशी दोघांचं भांडण तिसऱ्यांचं लाव. ऐकलं ना, आपला हा क्यूट पतंग कोणी कापायला नको. नाही कापणार, कारण आपलं प्रेम आहे ह्याच्यात आणि प्रेमात खूप ताकद असते. नक्की ना 100%. आणि उद्या आपला हा पतंग आपल्या फॅमिलीला रिप्रेझेंट करणार आहे. काही झालं ना तरी कोणालाही मी तो कापूस देणार नाही. विशाखा अगं मला ना ते अगं काय विशाखा काय पसारा मांडून ठेवलायस हा? तू काय आता साड्यांचं दुकान थाटणार आहेस? फालतू जोक करू नकोस हं. उद्या हळदी कुंकू आहे ना, त्यासाठी साडी सिलेक्ट करते. हे बरं आहे तुझं. इथे डोक्यावरती कर्जाचा डोंगर करून ठेवलायस. गुंड येत आहेत वसुलीला घरात. तुला पार्ट्या सुचत आहेत. हे बघ, हळदी कुंकू माझ्या मुलीच्या सासरी आहे, त्यामुळे मला तिकडे जायलाच लागेल, कळलं ना. आणि तसंही ना कर्जाचा इश्यू ना आता ऑलमोस्ट सॉर्ट झालेला आहे. ऐक ऐक ऐक, तनयानी तिच्या सासूला घोळात घेतलंच आहे. अखिलशी बोलली ती पैशाविषयी आणि अखिल नक्की पैसे देणार आहे. सो डोंट वरी, ओके. तुला सांगते माझी मुलगी ना खरंच हुशार आहे. बरं मला सांग, ती साडी कशी दिसते, ती नेसू उद्या? वा काय तयारी चालली वाटतं. सलाम मॅडम, तुमचा टाइम संपत आलाय. पैसे कुठे आहेत? हे बघा, अजून थोडा वेळ आहे ना, म्हणजे मुदत शिल्लक आहे. मी देते ना पैसे तुम्हाला, थांबा ना थोडा वेळ तुम्ही. ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.